आणि मला वाटतं काहीतरी थोडासा विपर्यास होतो आहे. ज्या ठिकाणी झाड आहे एकही झाड तोडून आम्ही त्या ठिकाणी असं काही बँकेट हॉल किंवा हॉटेल रेस्टॉरंट रेस्ट हाऊस बांधणार नाही. एका ठिकाणी कुठलंही झाड तोडून नाही. ओपन जागेमध्ये कोणी करत असेल की ते झाडच नाही तर त्या ठिकाणी आम्ही त्याचा विचार करू. आणि आता मी उद्या परवा आता निवडणूक आहे म्हणून मला थोडं धावपळ आहे, पण मी आज उद्यामध्ये उद्या परवामध्ये नाशिकला जातो. त्या ठिकाणी गिरीश महाजन साहेब म्हणतात, जे मंत्री आहेत कुंभमेळ्याचे, की तपोभवनची जी काही 1800 झाडं आहेत ते आम्ही काही तोडणार नाही. जी तोडावी लागतील तीच तोडणार. साधू बसतील त्यांच्या सोयीनं आम्ही त्यांची व्यवस्था करू. मला सांगा, ज्या सरकारनं लाखो झाडं तोडले त्यांना हे कळत नाही का? एवढा राजकीय तमाशा कशासाठी? झाडं तोडून जर तुम्हाला कुंभमेळा घ्यायचा असेल तर साधू, झाड, पाणी यांचा सगळ्यांचा संयोग आहे ना. म्हणून तर तिथं ते कुंभमेळ्यासाठी येत आहेत. तुम्ही ते झाडच तोडून टाकलेत तुमच्या स्वार्थासाठी आणि विकासाचं गाजर दाखवलं नाशिककरांना, तर हे त्यांच्या ऑक्सिजनवर तुम्ही केलेला घात आहे ना, तो आघात सुद्धा आहे. महाजन साहेब, वेळीच सावरा, झाडं तोडू नका, नाहीतर लोक कुंभमेळाच काय सरकारला सुद्धा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत.